सो फायनली आम्ही आता निघालो आहोत मुंबईच्या दिशेने। सुशेगातमध्ये जो स्टे आम्ही केला तो खरंच खूप सुंदर, निवांत आणि शांत होता। मला हा स्टे खूप आवडला, ही जागा खूप आवडली पर्सनली। सो फायनली आमची जी जर्नी आहे ती मुंबईच्या दिशेने सुरू झाली आणि रत्नागिरीचा जो स्टे होता, ओव्हरऑल एक्सपिरियन्स खरंच खूप मस्त। सकाळचा ब्रेकफास्ट आम्ही उपमा जो आहे तो पार्सल घेतला सुशेगातमधून आणि वाटेमध्येच एक हॉटेल आहे, तिकडे आम्ही बसून आता ब्रेकफास्ट एन्जॉय करत आहोत। त्यासोबतच आम्ही त्यांच्याकडून बटाटा वड्याची ऑर्डरसुद्धा घेतली, 3 बटाटे वडे आणि चटणी। सो हेवी ब्रेकफास्ट करून आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालो आहोत। मध्ये कुठेतरी ब्रेक घेऊ, थांबू, थोडं काहीतरी खाऊ आणि रिफ्रेश होऊन परत आम्ही पुढे निघू। आम्ही आता जिथे आलो आहोत तो पनवेल तळोजा एरिया आहे, तिकडून आता आम्ही थोड्याच वेळात पोहोचू आमच्या घरी। हा आला आहे कल्याण शेळीफाटा रोड। शेळीफाटा रोडवरून इथे थोडं मेट्रोचं काम चालू आहे, सो हे मेट्रोचं सुद्धा तुम्हाला दिसतात बोर्ड। फायनली आम्ही कल्याण शेळीफाटावरून डोंबिवलीमध्ये पोचलो आहोत। आणि हा आमचा MIDC एरिया, जिथे भरपूर शॉप्स आहेत, भरपूर किराणा मालाची दुकानं आहेत, फूड स्टॉल्स, खूप भरपूर काय आहे आणि काहींचे बंगले, घरं सुद्धा खूप छान आहेत। इथून थोडं पुढे गेलं की आमची बिल्डिंग लगेचच आहे आणि MIDC एरियामध्ये शाळा, कॉलेज अगदी जवळ, घराच्या अगदी जवळ। सो इथून आता लेफ्ट टर्न घेऊन आम्ही आमच्या बिल्डिंगच्या दिशेने जात आहोत। इथे साईडला हॉस्पिटल आहे आणि आमच्या बिल्डिंगच्या समोरच एक रेस्टॉरंट आहे। फायनली आम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये पोचलो आहोत आणि कार पार्किंग करून आम्ही आता आमच्या घरी जाऊ, फ्रेश होऊ आणि मस्त आराम करू। सो फायनली आमची कोकण ट्रिप सक्सेसफुल झाली आणि आम्ही खूप एन्जॉय पण केलं। आता आम्ही आमच्या घरी पोचलो आहोत आणि सो टोटल मी 3-4 दिवसाचा जो अनुभव सांगेन तो खूप मस्त आहे माझा अनुभव। कोकण ट्रिप म्हटल्यावर आपल्या सगळ्यांनाच खूप रिफ्रेश वाटतं आणि स्टार्टिंगला मी जसं बोलली की जिथे जिथे आपण जाऊ तिथे तिथे आपल्याला जाऊन खूप फ्रेश वाटेल, जसं की बीच आहे, नंतर गणपतीपुळ्याचं मंदिर आहे, अजून काही जागा आहेत आणि
खरंच म्हणजे कोकणमध्ये फिरायला गेल्यावर एक मूड रिफ्रेश होतो आणि खूप बरं वाटतं. 3-4 दिवस जे मी व्लॉग केले ते मी पण एन्जॉय केले आणि तुम्ही पण एन्जॉय केले. आणि बड्डे स्पेशल माझा व्लॉग खरंच खूप मस्त झाला. ते तर माझ्यासाठी खूप मेमोरेबल आहे. आणि बाकी परत नवीन जी कोणती ठिकाणं असेल, कोकणच नाही अजून दुसरीकडे सुद्धा काही मुंबईमधली ठिकाणं असतील किंवा अजून काही नवीन नवीन जागा असतील ते सुद्धा मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेनच. तोपर्यंत तुम्ही सुद्धा हॅपी राहा आणि RP ब्लॉग्स बघत राहा. सो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.